आज आपल्या स्रोतांमध्ये स्वर्गातील एका महायुद्धाची कथा आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे महादूत मिखाएल आणि त्याचे देवदूत एका मोठ्या अजगराविरुद्ध म्हणजे सैतानाच्या विरोधात लढतात. हो, आणि यात कोण जिंकणार हे तर स्पष्टच आहे. हो, ते तर आहेच, पण आजच्या आपल्या चर्चेचा सर्वात रंजक प्रश्न तो नाही. प्रश्न असा आहे की हे युद्ध नक्की घडतं केव्हा? बरोबर. हा प्रश्न दिसायला सोपा वाटतो, पण याचं उत्तर बायबलच्या भविष्यवाणीच्या अनेक मोठ्या संकल्पनांना एकत्र जोडतं. आज आपण याच प्रश्नाचा सखोल अभ्यास करणार आहोत. भविष्यवाणीनुसार सैतानाला पृथ्वीवर नेमकं कधी खाली फेकलं जातं? चला, तर मग सुरुवात करूया. स्रोतांनुसार सैतानाला पृथ्वीवर फेकल्यानंतर तो स्त्रीचा म्हणजे चर्चच्या 1260 दिवस छळ करतो असं म्हटलं आहे. आणि मला वाटतं खरी चर्चा याच आकडेपासून सुरू होते. हो, नक्कीच. कारण काही जणांच्या मते हे 1260 दिवस म्हणजे चक्क 1260 वर्षे आहेत. 1260 वर्षे हा तर खूप मोठा कालावधी आहे. हो, आणि हा एक खूप जुना वाद आहे. याला दिवस-वर्ष सिद्धांत म्हणतात. म्हणजे भविष्यवाणीतील एक दिवस म्हणजे प्रत्यक्षात एक वर्ष असं मानलं जातं. आणि या सिद्धांतानुसार हा 1260 वर्षांचा कालावधी पोपच्या शासनाशी जोडला जातो, बरोबर? साधारणपणे 538 ते 1798 पर्यंत. अगदी बरोबर. पण आपले स्रोत हे मत स्वीकारत नाहीत. खरं तर ते या मताला खूप ठामपणे नाकारतात. पण का? हा सिद्धांत तर खूप प्रतिष्ठित मानला जातो. लेखकाकडे नक्कीच काहीतरी ठोस कारण असणार. हो, आणि त्यांचा युक्तिवाद खूपच तर्कशुद्ध आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, आपण एक क्षणभर मान्य करूया की हा 1260 वर्षांचा छळ 1798 मध्ये संपला. बर. पण मग त्याचा पुढचा परिणाम काय होतो? प्रकटीकरणाच्या पुस्तकानुसार याच छळाच्या काळात श्वापदाचे राज्य आणि श्वापदाची खूण 666 यासारख्या घटना घडतात. अरेच्या, म्हणजे जर तो काळ संपला असेल तर त्या घटनाही इतिहासात घडून गेल्या पाहिजेत. म्हणजे भविष्यवाणीतील अत्यंत महत्वाच्या भागांना ऐतिहासिक घटना म्हणून बाजूला सारण्यासारखं आहे. म्हणजे ही एक साखळी आहे, नाही का? जर तुम्ही एक गोष्ट स्वीकारली तर तुम्हाला दुसरीही स्वीकारावी लागेल. अगदी. म्हणूनच लेखक या निष्कर्षावर पोहोचतो की आपण 1260 प्रत्यक्ष दिवसांबद्दल बोलतोय, वर्षांबद्दल नाही. म्हणजे 3.5 वर्षांचा एक छोटा पण अत्यंत तीव्र काळ जो भविष्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण 3.5 वर्षांच्या काळाबद्दल बोलतोय. हे स्पष्ट झाल्यावर खरा प्रश्न समोर येतो, ही घटना नक्की घडते केव्हा? स्रोतांमध्ये काही लोकप्रिय सिद्धांत खोडून काढले आहेत. हो, आणि इथेच या विश्लेषणाची खरी गंमत सुरू होते. आपण पहिलं आणि सर्वात लोकप्रिय मत पाहूया. जे म्हणतं की हे युद्ध मानवाच्या निर्मितीपूर्वीच झालं. हो, तेच. सैतानाचं मूळ बंड स्वर्गात झालं तेव्हाच मिखाएलने त्याला खाली फेकलं. हे अगदी तार्किक वाटतं, नाही का? पाप केलं आणि लगेच शिक्षा मिळाली. तसंच, पण आपले स्रोत हे मत का स्वीकारत नाहीत? कारण प्रकटीकरण 12:11 मध्ये या विजयाचं श्रेय कोणाला दिलंय हे स्पष्टपणे सांगितलंय. अच्छा, काय लिहिलंय तिथे? तिथे म्हटलंय, ते कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आणि आपल्या साक्षीच्या शब्दाद्वारे त्याच्यावर विजयी झाले. एक मिनिट. कोकऱ्याचे रक्त म्हणजे येशू ख्रिस्ताचं बलिदान आणि साक्षीचा शब्द म्हणजे मानवांची साक्ष. बरोबर. मानवी हुतात्म्यांची साक्ष, त्यांचं बलिदान. याचा अर्थ हा विजय केवळ देवदूतांच्या सामर्थ्याने नाही, तर त्यात माणसाची खूप मोठी भूमिका आहे. म्हणजे जर हे युद्ध मानवाच्या निर्मितीपूर्वीच घडलं असतं तर हा मानवी साक्षीचा संदर्भ पूर्णपणे निरर्थक ठरतो. अगदी. आणि हा मुद्दा खूप मोठा आहे. एक मिनिट. म्हणजे स्वर्गातलं युद्ध कोण जिंकणार हे पृथ्वीवर ठरतंय, हे तर पूर्णपणे उलटं आहे. हो, हीच या विश्लेषणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक संकल्पना आहे की स्वर्गात लढल्या जाणाऱ्या युद्धाचा निकाल पृथ्वीवर ठरतो. आणि याच एका कारणामुळे बाकीची लोकप्रिय मतही फेटाळली जातात. जसं की येशू ख्रिस्ताच्या क्रुसिफिकेशनच्या वेळी ही घटना घडली हे मत. हो, कारण त्यावेळी कोकऱ्याचं रक्त ही पहिली अट तर पूर्ण झाली. ख्रिस्ताचा विजय हा या युद्धाचा पाया होता. पण दुसरी अट, हुतात्म्यांची ठरवलेली संख्या, ती तेव्हा पूर्ण झाली नव्हती. अगदी बरोबर. ती संख्या पूर्ण होण्याचा प्रवास तर तेव्हा सुरू होणार होता. आणि याच तर्कावर तिसरा मत म्हणजे पेंटेकॉस्टच्या वेळेचं तेही नाकारलं जातं. वाव! म्हणजे गेल्या 2000 वर्षांपासून जे संत मारले गेले त्या प्रत्येकाचं बलिदान स्वर्गातील या युद्धात भर घालत होतं. हो,
हे सगळे एका मोठ्या वैश्विक नाट्याचा भाग आहे. मग जर ही घटना भूतकाळात घडली नाही तर लेखक तिला भविष्यात कुठे ठेवतो? हाच खरा प्रश्न आहे. लेखक या घटनेला अगदी अचूक ठिकाणी ठेवतो. त्यांच्या मते सैतानाला पृथ्वीवर शेवटच्या एका इरेच्या म्हणजे अंतिम 7 वर्षांच्या कालावधीच्या सुरुवातीच्या ठीक आधीखाली फेकले जाते. पण त्याच वेळी का, म्हणजे इतिहासातील इतर कोणत्याही क्षणी नाही, तर त्या 7 वर्षांच्या सुरुवातीलाच का त्याला काय चालना मिळते? चालना मिळते तीच जी आपण आधी पाहिली, हुतात्म्यांची ठरवलेली संख्या. लेखकाच्या मते त्या 7 वर्षांच्या काळाच्या सुरुवातीला ही संख्या जवळजवळ पूर्ण झालेली असते. थांबा, जवळजवळ पूर्ण म्हणजे ती अजून पूर्ण झालेली नाही? मग त्याला खाली कसं फेकता येईल? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही संख्या जवळजवळ पूर्ण होणे हेच स्वर्गात सैतानाच्या विरोधात एक निर्णायक पुरावा म्हणून सादर केलं जातं. सैतान हा सुरुवातीपासून मानवावर आरोप लावणारा आहे. हो, तो देवापुढे सतत मानवाच्या चुका मांडत असतो असं म्हणतात. बरोबर. तो म्हणतो की हे मानव तुझ्या आज्ञा पाळू शकत नाहीत. पण हजारो हुतात्म्यांनी मृत्यू पत्करूनही आपली निष्ठा सिद्ध केलेली असते. त्यांची ही साक्ष सैतानाचा आरोप खोटा ठरवते आणि त्यामुळे त्याचा स्वर्गातील कायदेशीर अधिकार म्हणजे देवाच्या दरबारात प्रवेश करण्याचा हक्क संपुष्टात येतो. म्हणजे ही लष्करी लढाई कमी आणि कायदेशीर खटला जास्त वाटतोय. सुंदर उपमा आहे. अगदी तसंच. आणि एकदा का त्याचा कायदेशीर अधिकार संपला की महादूत मिखाएल त्याला आणि त्याच्या दूतांना खाली फेकतो. आणि मग सैतानाची प्रतिक्रिया अर्थातच चांगली नसते. अजिबात नाही. प्रकटीकरण 12:12 मध्ये म्हटल्याप्रमाणे आपला वेळ आता कमी राहिला आहे हे जाणून तो मोठ्या क्रोधाने पृथ्वीवर उतरतो. आणि हा विनाशकारी क्रोध तो कसा व्यक्त करतो? तर तो समुद्रातून आणि जमिनीतून श्वापदे बाहेर काढतो. ही श्वापदे म्हणजे जागतिक शक्ती, बरोबर, एक राजकीय आणि एक धार्मिक. हो, स्रोतांनुसार एक जागतिक हुकुमशाही सरकार आणि त्याला पाठिंबा देणारी एक खोटी धार्मिक व्यवस्था. त्याच्या सुडाची हीच कृती त्या अंतिम 7 वर्षांच्या छळाच्या काळाची म्हणजेच महाछळाची सुरुवात करते. अच्छा, म्हणजे महाछळ हा सैतानाचा सामर्थ्याचा प्रदर्शन नाही, तर त्याच्या पराभवानंतर आलेला संताप आहे. ही तर पूर्णपणे वेगळीच बाजू आहे. हो, आणि मग त्या 1260 दिवसांचं काय? तोच धागा इथे पुन्हा जुळतो. कसा? या महाछळाच्या पहिल्या 3.5 वर्षांत म्हणजे तेच 1260 दिवस तो स्त्रीचा म्हणजे चर्चचा छळ करतो. आणि लेखकाच्या मते याच छळातून ती ठरवलेली संख्या पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या अंतिम हुतात्म्या तयार होतात. अरे वा, म्हणजे जे थोडे संत घालेले असतात ते या काळात मारले जातात आणि ती संख्या तंतोतंत पूर्ण होते. अगदी. म्हणजे सैतान सूड घेण्यासाठी जो छळ सुरू करतो त्याच छळामुळे त्याच्या पराभवासाठी आवश्यक असलेली शेवटची अट पूर्ण होते. तो नकळतपणे स्वतःच्याच पराभवाचा मार्ग मोकळा करतोय. बरोबर. ही एक प्रकारची दैवी विडंबना आहे. हे विश्लेषण तर खूपच सखोल आहे. लेखक केवळ अंतिम 7 वर्षांच्या आधी असं सांगून थांबत नाही. तो या घटनेला प्रकटीकरणाच्या पुस्तकातील मोहरा आणि करण्यांच्या क्रमात बसवण्याचा प्रयत्न करतो. हो, आणि हे खूपच रंजक आहे. आधी श्रोत्यांसाठी सांगते की प्रकटीकरणात भविष्यातील घटना 7 मोहरा, सील्स आणि 7 करणे, ट्रम्पेट्स यांच्या क्रमाने उलगडतात. प्रत्येक मोहर किंवा कर्णा वाजल्यावर पृथ्वीवर संकटे येतात. ठीक आहे, म्हणजे ही संकटांची एक मालिका आहे. मग या मालिकेत लेखक सैतानाच्या पतनाला कुठे बसवतो? लेखक 2 शक्यता देतो. पहिली शक्यता आहे 5वी मोहर उघडताना. 5वी मोहर. तिथे काय होतं? जेव्हा 5वी मोहर उघडली जाते तेव्हा हुतात्म्यांचे आत्मे स्वर्गात वेदीखाली न्यायासाठी आक्रोश करताना दिसतात. ते देवाला विचारतात की आमच्या रक्ताचा सूड तू कधी घेणार आहेस? वाह, हा तर थेट हुतात्म्यांच्या संख्येचा उल्लेख आहे. म्हणजे हा तर आपल्या चर्चेच्या मूळ मुद्द्याशी थेट जुळतो. हो, आणि त्यांना उत्तर मिळतं की तुमच्यासारखे बलिदान देणाऱ्या तुमच्या बंधूंची संख्या पूर्ण होईपर्यंत अजून थोडा वेळ थांबा. त्यामुळे सैतानाला खाली फेकण्याची कायदेशीर प्रक्रिया 5व्या मोहरेच्या वेळी सुरू झाली असावी, ही एक प्रबळ शक्यता आहे. ठीक आहे, 5वी मोहर पटण्यासारखे आहे. पण दुसरी शक्यता काय आहे? दुसरी शक्यता आहे 5वा कर्णा वाजवल्यावरची. जेव्हा 5वा कर्णा वाजतो तेव्हा योहान पाहतो की एक तारा स्वर्गातून पृथ्वीवर पडलेला आहे. या पडलेल्या ताऱ्याला अथांग डोहाची किल्ली दिली जाते. पण एक पडलेला तारा म्हणजे सैतानच आहे, हे कशावरून? हे प्रतिकात्मक आहे, पण बायबलमध्ये अनेक ठिकाणी
पडणे हे स्वर्गातून हकालपट्टी होण्याचे प्रतीक आहे आणि या ताऱ्याला अथांग डोहाची म्हणजे सैतानी शक्तींच्या तुरुंगाची किल्ली दिली जाते. हे दर्शवते की पृथ्वीवर विनाशकारी शक्तींना मोकळे सोडण्याचा अधिकार त्याला तात्पुरता दिला गेला आहे. अच्छा, म्हणजे त्याला स्वर्गातून हकालपट्टी झाल्यावरच हा अधिकार मिळू शकतो? बरोबर. तर मग या 2 शक्यतांपैकी निवडायचं कसं? 5वी मोहर की 5वा करणा? हो, नेमका तोच प्रश्न आहे. विश्लेषणाच्या शेवटी लेखक या दोन्ही शक्यतांना एकत्र आणतो. तो म्हणतो की ही एक घटना नसून एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हणजे 5व्या मोहरेच्या वेळी हुतात्म्यांची संख्या जवळजवळ पूर्ण झाल्याने सैतानाच्या पतनाची कायदेशीर प्रक्रिया स्वर्गात सुरू होते. हा झाला कायदेशीर विजय. त्यानंतर करण्यांची मालिका सुरू होते. 5व्या करण्याच्या वेळी आपल्याला सैतान खाली पडलेला दिसतो. हा झाला प्रत्यक्ष पराभव. आणि 6वा करणा वाजल्यावर? तो पृथ्वी आणि समुद्रातून श्वापदे बाहेर काढतो. हा झाला त्याचा सूड. वा, म्हणजे 5वी मोहर हे कारण आहे आणि 5वा व 6वा कर्ण हे त्याचे परिणाम आहेत. या स्रोताने तर स्वर्गातील आणि पृथ्वीवरील घटनांची एक पूर्ण साखळीच तयार केली आहे. बरोबर. यातून एक सुसंगत आणि स्पष्ट चित्र समोर येतं. तर आज आपण स्वर्गातील एका युद्धापासून सुरुवात करून मोहरा आणि करण्यांच्या एका विशिष्ट टाईमलाईनपर्यंत पोहोचलो. या स्रोतांनुसार सर्वात मोठा धडा हा आहे की सैतानाची अंतिम विनाशकारी कृती. म्हणजेच तो महाछळ. खरं तर त्याचा पराभवाचा आणि हताशेचा थेट परिणाम आहे. हो, तो त्याचा विजयाचा क्षण नाही, तर आपला अंत जवळ आला आहे हे कळल्यामुळे आलेला तो एक संताप आहे. आणि हे एक विचार करायला लावणारे अंतिम प्रश्नचिन्ह निर्माण करते. स्रोतांमध्ये 1,44,000 लोकांच्या एका विशेष गटाच्या भूमिकेवर थोडक्यात प्रकाश टाकला आहे. हो, त्यांना शेवटची प्रथम फळे म्हटले आहे. बरोबर. आणि या संदर्भात लेखकाने कंसात एक अतिशय धक्कादायक विचार मांडला आहे. तो कोणता विचार? लेखक म्हणतो की जर त्या 1,44,000 पैकी एक जरी व्यक्ती विश्वासघातकी निघाली तर हुतात्म्यांची ठरवलेली संख्या अपूर्ण राहील. बर. आणि जर संख्या अपूर्ण राहिली सैतानाच्या पराभवाचा कायदेशीर आधारच कोसळेल आणि तो जिंकू शकतो. हो, संभाव्यतः. काय म्हणजे संपूर्ण सृष्टीचं भवितव्य त्या काही लोकांच्या निष्ठेवर अवलंबून आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे सगळा डाव उलटेल. हे तर अविश्वसनीय आहे. अर्थात लेखक लगेचच पुढे म्हणतो की हे अशक्य आहे, कारण देव परिपूर्ण आहे आणि त्याने निवडलेली लोक कधीही कमी पडणार नाहीत. पण तरी तो विचार खूप मोठा आहे. हां, खरंच. तो आपल्याला विचार करायला लावतो. संपूर्ण सृष्टीचं भवितव्य मानवाच्या एका विशिष्ट गटाच्या निष्ठेवर अवलंबून असण्याचा नेमका अर्थ काय? ही केवळ एक ठरवलेली संख्या आहे की मानवी निवडीच्या स्वातंत्र्याला आणि निष्ठेला दिलेलं हे अंतिम महत्त्व आहे? या प्रश्नावर आपले स्रोत थांबतात आणि आपल्यालाही विचार करण्यासाठी एक मोठी जागा सोडून जातात.